बापरे, चावी घेऊन काम करणं जमत नाहीये. कुठेतरी ठेवू का जरा वेळ? कुठे ठेवू चावी? नाही, ते नको. महत्वाची चावी आहे. ते पण नको. हरवली तर गडबड व्हायची. कुठे ठेवू मग? तूच का उभी राहत नाही उमेदवार म्हणून? राहतोय की. बघाच असं चिटपट करतो त्या भवानीला. पुण्यांदा माझ्या मोरात तोंड दाखवायचा नाही. हा कले, खरं सांग, एकदा तरी असा विचार आला असेल ना तुझ्या मनात? अजिबात नाही. हे असलं तिरकं डोसकं माझं चालत नाही. या असल्या डावपेचांचा राजकारणात किती फायदा होतोय मला चांगलं माहिती. पण काय रे, तू माझ्या गोष्टींमध्ये केव्हापासून एवढा इंटरेस्ट घ्यायला लागला? मला आतून जे वाटलं ते मी बोललो. खरं सांगून टाक की, एवढं काय लपवायचं येतात? म्हणलं नव, अजिबात नाही. आणि तसंच काही असतं तर कवाच फास टाकून मोकळं झालो असतो मी. आणि तू नको काळजी करू, अजून तरी घरात असं कोणीच नाही जे आई साहेबांची जागा घेऊ शकत. कारण वाघाला जशी रक्ताची आणि यांना जशी सत्तेची चटक लागली या, अजून तरी मला लागलेली नाही. कले, आवर घाल तोंडाला. कले, का दरवेळी अशी वाकड्यात जातेस ग? हाय का आता? खरं बोललं तर एवढं कशाला लागायला पाहिजे? तसं बी मला आयत्या पिठावर रेगोट्या मारता येत नाहीत ह्यांच्यासारख्या. गाड्या झाल्या दोन, ते जरा गाडीचं बघतो. आई साहेब, नका लक्ष देऊ तिच्याकडे. मधीच बरी असती, मधनच काय बिन असतं तिचं त्यालाच माहित. चला निघूया, गाडी आली. आय, सांभाळून जा. इथं काय झालंय त्याचा बी जरा विचार करा. काय बी लागलं तर फोन करा, मी आहे इथेच. आणि काळजी घ्या. दत्तगुरु, ह्या चाव्या तुमच्यापाशी सुखरूप राहतील याची खात्री आहे मला. मला माहित नाही आईसाहेबांनी एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर का सोपवली आहे. आता जर त्यांनी जबाबदारी टाकलीच आहे तर मला या चाव्या सांभाळून ठेवायला लागतील. बाकी ठिकाणी ठेवण्यापेक्षा इथे तुमच्या पायाशीच राहू दे. माझं इथलं आवरलं की मग मी घेऊन जाईल आणि मग आईसाहेबांची खोली साफ करेन. तू किती बिल्ल पाहून ठेव ग. आज तुझ्यासाठी असा डाव रचलाय की घागर चुलटी पडते बघ तुझी.
नक्षत्रा, अगं ग, बस 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 बस. अजून बी इथंच आहेस वय? नाही म्हणजे झालंच आहे, हे इकडे शेवटचं बाकी होतं. निवांत निवांत, काय टेन्शन नाही, काय घाई नाही बघ. माझं काय म्हणणंच नाही. तसं बी मी काय बोलणार ना. हा, तू आई साहेबांच्या मर्जीतली हो की नाही. आता तर तिजोरीच्या चाव्या बी तुझ्या हातात दिल्या म्हणल्यावर काय मजा आहे, मजा आहे, मजा आहे मात्र तुझी. ताई हो असं का बोलताय, मी नाही काय केलं. आता मी कुठं म्हणलं बाई तू काय केलं म्हणून. जे काय केलं ते म्या केलं. तुला सांगते नक्षत्रा, मला ना कधी कधी काही सुधरतच नाही बघ. म्हणजे असं 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 रागात बोलून जातो आणि नंतर माझं मलाच वाईट वाटतं. हे तू रागवू नका माझ्यावर. हा, सॉरी मागू का तुझी? सॉरी मागू? हवं तर पाया पडू का तुझा? अहो असं नका ना करू. नका कसं? हा, नका कसं? मला लई वाईट वाटलं या बघ. मी तुझ्या संग असं वागायला नको होतं. मी तुला तुझ्या रूपावर न बोलले ग. लई मनाला वाईट वाटलं माझ्या, लई बेकार वाईट वाटलं. पण मला बी काही सुधरेनाच झालं होतं. मी म्हणलं मी तर हिला फक्त हात लावला होता, मग ह्यो काळा रंग माझ्या हाताला कसा लागला मला काही कळच ना. मला तर वाटलं की ह्यो तुझाच आहे. नाही माझा नव्हता, माझा कसा असू शकतो. अगं ते कळलं ग, ते कळलं. पर मागणं पर जेव्हा कळलं की तू घर सोडून गेलीस, माझ्या जीवारी लई लागलं बघ. मी असं न ग होतं बोलायला तुला. कुठं गेलतीस पण? मी आज ते घाबरले होते. कुणाला? तुम्हाला. तुम्ही ते कानाखाली मारली होती ना मम्मी. सॉरी सॉरी बरं का, सॉरी. तुम्ही अशी माफी नका मागू. नक्की नव? नाही म्हणजे नंतर आईसाहेब आल्या तर तू म्हणशील कोलाताईंनी माझी अजून माफी बी नाही मागितली. मी नाही बोलणार हो, पण तुम्ही अशी माफी नका मागू. चालेल चालेल. ते इकडचं आवरलंय, आत भांडी खूप पडली आहेत. मी निघू? हा, तुझे शब्दाबाहेर हाय वय मी. जा जा जा. दत्ता भाऊंची रूम आवरून झाली का? त्यांची बी झाडायची आहे का? आता ईशा आहे का बाई? हा, तुझे साहेब आहेत ना ते बी याच घरात राहतात. त्यांची खोली अशी घाणेरी ठेवून चालेल वय? त्यांच्या खोलीत जा. हा, तिथं काय बी दिसल, म्हणजे एखादी वस्तू दिसल, एखादा फोटो दिसल, व्यवस्थित फडकं मारून साफ करून घ्यायचा. दत्ता भाऊना धुळीचा कण बी चालत नाही. करशील ना तेवढं? वय आणि नक्षत्रा, तिथं भिंतीवर एक फोटो आहे, सगळ्यात आधी तो साफ करायचा. हा, एकदम चाकचूक करून टाकायचा. त्या फोटोवर दत्ता भाऊंचा लय जीव आहे. हा, जा जा जा. आता कशी माझ्या तावडीत सापडली म्हणलं तर नव्ह. घरातले समजे बाहेर जाऊ देत, मग कशी चांगली बिन पाण्याने उतरवते बघ. खा आता दोन्हीकडून शिव्या. याला म्हणतात चोरावर मोर. माझ्या संग खोटपणा करते काय डुचकी? मला खात्री आहे त्यो काळा रंग तुझाच होता. आणि आता तर आई साहेबांनी चाव्या बी तुझ्याकडे दिल्या, म्हणजे नक्कीच कुठंतरी पाणी मुरतंय.
आईसाहेबांचा बी काय भरोसा म्हणा. त्याच हिला इथं घेऊन आलेल्या असू शकतात. पण म्या भी कला आहे कला. आता साडा औरंगल नक्षत्रात तुझी ढोलकी दोन्ही कडून वाजव. तू हिथं कशा पायी आली ते आता दमादमानं समद्याना समजत. ताई ह्याच फोटो बद्दल बोलत होत्या वाटतं. दत्ताभाऊ, एक सांगू, आज कुठेतरी वाटलं आपल्यापेक्षा आपल्याला चांगलं ओळखणारे कोणी असतील ना तर त्या आहेत ताई साहेब. कसलं बरोबर पकडलं त्यांनी. ते सरपंच बिरपंच आपल्याला झेपलं नसतं. खरंच अगोदर वाईट वाटलं, पण नंतर शांत डोक्याने विचार केला ना तेव्हा ध्यानात आलं, गाव म्हणजे काय, कुटुंबच आहे. घर सांभाळायला नुसतं बाप्या असून चालत नाही. बाईचा हात लागला की घराला घर पण येतं. तसंच गावाचं बी आहे. बाप्याऐवजी एखादी बाई उभी राहिली झालंच म्हणून समजा. गाव सोन्यासारखं नांदल. आणि आपलं काय, एक डाव धोबी पछाड, मागचा पुढचा विचारच करत नाही. म्हणून तर समजा गाव मानतं त्यांना. आपल्या आहे ती. बरोबर बोलला भाऊ. अहो देवाला सगळीकडे हजर राहता येईना म्हणून त्यानं आई बनवली. जी येळ पडली तर माऊली बनून लेकरांना सांभाळून बी घेते आणि दुर्गा बनून राक्षसांना मारती बी. शंकर्या, नक्षत्रानं जेव्हा तुला वाचवलं तेव्हा भवानीची पोरं मध्ये नाही पडली वे. भवानीची पोरं ती का आलती? म्हणजे आठवलं ते मगाशी ते घरात असताना विसरलं. पण आठवण जरी निघली ना तरी बेकार उचली मारते पाठीच. आई ग. दत्ताभाऊ, दत्ताभाऊ, नक्षत्राने काय डेअरिंग दाखवले. आई तिने एकेकाला धरून असं दगडाने हाणलं ना, आई 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 काही विचारू नका. नाहीतर ना माझी समधी बॉडी खिळखिळी झाली असती. आई ग. नशीब मन येळेत पोचली होती तिकडं. बरोबर आहे भाऊ. आई चुकते. दत्ताभाऊ, राहून राहून एका गोष्टीचं वाईट वाटते. म्हणजे तसं बघायला गेलं तर त्या बिचाऱ्या पोरीचा तसा काही त्रास नाहीये. कला ताई का तिच्या मागे हात धुवून लागल्यात काही कळना. लई बेकार वागवतात तिला. कला कशी आहे हे तुला बी माहित आहे शंकर्या. कुणाचं किती मनाला लावून घ्यायचं हे आपण ठरवायचं. ती पोर नवीन आहे, होईल तिला बी सवय हळूहळू. अहो तसं नाही भाऊ, तुम्ही बोलाय पाहिजे. तुमच्या बोलण्याने तरी ते शांत राहतील. आपलंच दात आणि आपलंच ओठ शंकर्या. कुणाला किती सांगायचं असेल.
दुसरा कसा वागतोय त्यापेक्षा आपण कसं वागायचं याकडे लक्ष द्यायचं. आपल्या आईने तिला इथे राहायला सांगितलंय, मग तिचा मान राखायचा, तिची काळजी घ्यायची, जमल तेवढी तिला मदत करायची, तिच्या संग नीट बोलायचं, नीट वागायचं. हे करत असताना प्रेमात नका पडू म्हणजे झालं. शंकर्या शंकर्या भाऊ चिडू नका, चेष्टा केली. सॉरी भाऊ, तुम्हाला दुखवायचं नव्हतं. ही असली चेष्टा आपल्याला आवडत नाही, माहिती ना हो तुला. चुकून 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 निघाला माझ्या तोंडून. प्रेमाचा ना आपला काय बी संबंध नाही. एकदा आपला विश्वासघात करून घेतलाय, आता कुणावर बी विश्वास नाही आपला. पण सुंदर पोरींवर तर नाहीच नाही. आपल्यासाठी आता आहेच आपले दैवत आणि तेच आपलं प्रेम. अहो भाऊ, चेष्टा केली मी. ती बी करायची नाही शंकर्या. आपलं धोरण साफ आहे. हे जर तुझ्या ध्यानात येत नसेल, तुझा आणि माझा मार्ग वेगळा. दत्ताभाऊ, 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 असं बोलू नका. पाहिजे तर मला हा ना, पण असं काहीतरी बोलू नका. देवाने मी कधी दत्ताची साथ सोडले होय? इतकी वर्ष माझ्या संग राहतोयस, समजा ठाव आहे ना हो तुला. वय वय. तरी बी असला विचार तुझ्या मनात आलाच कसा? पुण्यांदा जर असा विचार तुझ्या मनात आला तरी कुराड आहे, पण तुझं मुंडक आहे. विश्वासघाताचं दुसरं नाव प्रेम आहे, प्रेम आहे. इथं कशापायी आलतीस? कोणी सांगितलं इथं याला? फोटो पुसाया कोणी सांगितलं? बोल! का हात लावला फोटोला? बोल की! बोल नाहीतर कशा पाय हात लावला फोटोला? बोल की!